सगळी स्वकष्टार्जित मालमत्ता नाहीये, गोरसी काही वडिलांकडून आलेली आहे, म्हणजे ती इनहेरिटेड प्रॉपर्टी आहे आणि काही स्वकष्टार्जित. बोलतो मी तिकडे आहे, माईक आहे तिथं बस. इथं बसून चांगला प्रश्न विचारला. मगाशी मी जरा थोडंसं फास्ट बोललो, कारण का हे प्रश्नोत्तराला जास्त आम्हाला भार द्यायचा होता. स्वकष्टार्जित प्रॉपर्टी तिथं जा. हॅलो, लाईट बंद झालाय, तो ठेवतो, लावतो ना. बरं, माईक, हां सॉरी, माईक दोन्ही चालू आहेत. प्रश्न असा विचारला की स्वकष्टार्जित आणि हेरिडिटरी. तर तुम्ही विल करताना स्वकष्टार्जित तुम्ही कसंही डिस्ट्रीब्यूट करा, कसंही. मी मगाशी, मला वेळ खूप कमी आहे म्हणून मी इतके माझ्याकडे उदाहरणं आहेत मेटकोची. एका गृहस्थांनी, त्यांना मूलबाळ नाही, काही नाही, पुण्यात बंगला आहे, 5-6 कोटीचा बंगला आहे. आत्ता आम्ही एक विल केलं 5 वर्षापूर्वी, आणि त्यांच्याकडे त्यांनी ते विलमधनं पेटा नावाची जी संस्था आहे, ते माझ्या पश्चात मेटकोने हा विकायचा एक्झिक्युटर, आणि पेटाला देणगी द्यायची. पेटाला का? तर आम्ही व्हिजिट करायला जातो, ज्यांचा आम्ही एक्झिक्युटर असतो त्यांच्या घरी जाऊन आम्ही थोडंसं एक पर्सनल व्हिजिट करतो की बाबा काय आहे कसं. तर त्यांच्या घरात 6 मांजरी 12 कुत्री होती. ते म्हणले हे सगळं मी पेटाला देणार आहे, मग यांची व्यवस्था कोण बघणार, म्हणून माझं सगळं पेटाला द्या, कारण स्वकष्टार्जित आहे. स्वकष्टार्जित पेटाला द्या, अमिताभ बच्चनला द्या, नाही तर राजेश खन्ना गेले म्हणून राजेश खन्नाला द्या, कुणालाही द्या. जिवंत मेजर माणसाला, मायनरलाही काही इश्यू नाही, मायनरला फक्त गार्डियन, कुणालाही देऊ शकता, कुठल्या संस्थेला देऊ शकता. की बाबा मला वाटतं की ब्लाइंड स्कूल आहे दिल्लीचं, खूप चांगलं आहे, त्यांना द्या, कुणालाही द्या, दॅट इज युअर स्वकष्टार्जित. पण हेरिडिटरीला तसं नाही आहे. हेरिडिटरीला लॉ थोडा वेगळा आहे. हेरिडिटरीला तुम्ही पासिंग रिमार्क्स मारायचे असतात विलमध्ये, की माझ्या वाट्याला हे माझ्या वडिलोपार्जित जे घर आलेलं आहे ते माझ्या मुलांमध्येचं नेक्स्ट जनरेशन, आणि जर मुलं नसतील तर मग ते इट विल बी ट्रीटेड ॲज अ सेल्फ, मग स्वकष्टार्जित. पण जर मुलं असतील तर माझ्या वाट्याला जो त्यातला वाटा आहे, म्हणजे माझ्या भावांकडनं बहिणींकडनं, तो माझ्या मुलांमध्ये समान वाटावा, हा पासिंग रिमार्क मारायचा. नाही मारला तर ते तसंच होणार आहे, मारला तर एक्झिक्युशन सोपं जाईल, नाही मारला तर ते तसंच वाटप होतं. पण लिहून ठेवलं हा रिमार्क की माझ्या पश्चात हे माझा जो हेरिडिटरी, माझ्या वंशपरंपरागत माझी जी 5 एकर जमीन आहे ननाशी कनाशी इथं, बरोबर, नाशिकमध्ये ननाशी कनाशी इथं, तर ती ननाशी कनाशीमधली जी जमीन आहे माझी, पाटील साहेबांना आठवलं असेल, ननाशी कनाशीमधली माझी जमीन ती अशी समान वाटप माझ्या मुलांमध्ये 2 आहेत. 1 असेल तर एकाला, 2 असेल तर दोघांना 50-50, 3 असेल तर 33.33, 4 असेल तर 25, अशाच पद्धतीत जाते. महत्त्वाचा मुद्दा थोडासा टच केला अभ्यंकर सरांनी. लीगली व्यवस्थित करण्यासाठी एक सगळ्यात ड्राफ्टिंगमधला महत्त्वाचा मुद्दा, स्वकष्टार्जितमध्ये मी, माझ्या पश्चात माझी पत्नी, पत्नीच्या पश्चात तुमचं पुढचं कोण, मुलं किंवा काय संस्था काय असेल ते. उलट पत्नीच्या विलमध्ये मी, माझ्या पश्चात माझे पती, आणि पतीच्या पश्चात जे कोणी मुलं, संस्था, काय मित्र, 10% याला द्यायचेत, 5% त्याला द्यायचेत. टाटांच्या विलमध्ये आत्ता जे टाटा गेले त्याच्यात तो एक मुलगा त्यांना सांभाळत होता शेवटी, त्याच्याविषयी उल्लेख आहे, आणि त्याला काही रक्कम दिलेली आहे, करू शकता. तो मुलगा त्यांचा काही नातेवाईक काही नव्हता, तो असाच त्यांच्याबरोबर राहत होता, आणि ही वॉज अकंपनिंग हिम थ्रू आउट हिज लाईफ. आणखीन एक, त्यांनी विलमधनं, एक्झिक्युशनमधनं एक जर्मन शेफर्ड डॉग होता त्यांचा लाडका त्यांच्या घरात, त्याच्याविषयी लिहून ठेवलं की याची व्यवस्था हा मुलगा बघेल किंवा काय संस्था बघेल, आणि त्याच्याविषयी इतकी रक्कम, त्या डॉगला सांभाळायचं. हे सगळं लिहायचं डॉगचं सुद्धा.
मुलांचं सुद्धा मुलींचं सुद्धा लिहा, विलमध्ये लिहा आणि विल किती वेळा चेंज करा, काही इश्यू नाही. फक्त जसं अभ्यंकरांनी सांगितलं तसं चेंज केलं तर मग मात्र रजिस्ट्रेशन परत करावं लागेल. चेंज करावा, कारण आपलं पुढं समजा 60 to 80, मी सगळं रफली सांगतो, 60 ते 80मध्ये निर्णय बदलले जातात. प्रॉपर्ट्या नवीन घेतल्या जातात, जुन्या विकल्या जातात. पूर्वीचा फ्लॅट एकदमच रविवारपेठ कारंजावर होता, आता शरणपूर रोडला मस्त मागे छान आहे, तिकडे घ्यायचं आहे. बरोबर ना? असंच असतं ना, बरोबर ना? तर ते तिथला फ्लॅट बदलला, मी हा विकला रविवारपेठचा आणि तो तिकडे गेलो आम्ही. तर ते चेंजेस करून घ्या, परत रजिस्ट्रेशन करा, परत 2 विटनेस घ्या. विटनेस यंग घ्या, सांगायचं राहिलं 40 वर्षाचे घ्या, 35 वर्षाचे घ्या. विटनेस गेले तर आता तुम्हाला हसायला येईल. असंच मुंबईला यशवंतराव चव्हाणला मी जेव्हा हे लेक्चर दिलं, असे याच्यापेक्षा जास्त लोक होती. एका माणसाने विचारलं, एका लेडीने विचारलं, माणसाने नाही लेडीने विचारलं की सर तुम्ही सांगताय सगळं कळलं आम्हाला, पण आम्ही दिलेले विटनेस गेले, त्याच्यानंतर मेटकोचे सगळे मॅनेजर्स गेले, त्याच्यानंतर आम्हाला ज्यांनी जिथं रजिस्ट्रेशन आम्ही सक्सेशन दाखल केला ते जजही गेले, त्याच्यानंतर आमचे डॉक्टरही गेले. म्हणून म्हटलं सगळेच जर जाणार असतील तर मग काय आहे, कुणीतरी राहतं ना या पृथ्वी तलावर. तर असं असतं की एक माणूससुद्धा कोर्टाला चालतो, पण त्याचं डॉक्युमेंटेशन पाहिजे. कोर्ट सेज 1 पर्सन इज ऑल्सो ओके, बट डॉक्युमेंटेशनमध्ये त्याचं नाव पाहिजे आणि त्यांनी तिथे जाऊन ओथवर सांगितलं पाहिजे की आज तो मी हे माझे डिटेल्स, हे पॅन आधार जमा केलं आहे सर, अँड मी माझ्या समोर विल झालेलं आहे, मी कन्फर्म करतो. सक्सेशन सर्टिफिकेट किंवा विलचं काय प्रोबेट कन्फर्म होऊन जातं, पक्क मिळतं, पण करा. सो नेक्स्ट क्वेश्चन. अजून एक सांगतो की एक आपण तपशील लिहितो, स्वकष्टातील प्रॉपर्टीचा सगळं तपशील लिहितो. माझ्याकडे 2 नंबरचे 50 लाख आहे, नो सांगतो मी सर, 1 मिनिट. मला कळला तुमचा मुद्दा. लीगल जी प्रोसेस आहे ती लीगल प्रोसेस ही सगळी व्हाईट मनीशीच असते. त्याची म्हणजे इलिगल प्रॉपर्टीला वेगळे रूल आहेत रूल कोर्ट दरबारी. जज साहेब वेगवेगळ्या सेक्शनच्या अंडर ती सरकार जमा करून घेऊ शकतात. म्हणजे जिथं असा ब्लॅक मनी आहे, ब्लॅक मनीवर ऑफिशियली क्लेम एंटरटेन कोर्टात केला जात नाही. इट शुड बी व्हाईट मनी, इट शुड बी प्रॉपर मनी. त्यामुळं तुम्ही जाण्यापूर्वी त्याचं रूपांतर कसंही करा, सोन्यात करा, कशात करा, पण लिहून ठेवा. हां, तुम्ही जेव्हा माणूस गेल्यानंतर माझ्या घरात समजा माझे 50 लाख पडलेले आहे, तुम्ही जेव्हा हे करताय तुमच्याकडे रजिस्टर केलं आणि जेव्हा तुम्ही रजिस्टर करत होता का तुम्ही आलात आणि ते 50 लाख सापडले, तर त्याचं काय करणार, कोण तुम्ही काय करणार? व्हील एक्झिक्युशन मध्ये व्हील मध्ये जे मेन्शन केलं आहे त्याचंच एक्झिक्युशन केलं जातं. बाकी अनअकाउंटेड मनी गव्हर्नमेंटला जमा होतो. गव्हर्नमेंटला जमा होतो. आणि गोष्ट एक महत्वाचा मुद्दा आहे व्हील मध्ये, आजकालचा ज्वलंत मुद्दा आहे की ज्वेलरी. म्हणजे आमचा पुण्याचा अनुभव सांगतो मी, असं म्हणत नाही की नवीन पिढीला ह्याच्यात इंटरेस्ट खूप कमी आहे. माझे दोन्ही मुलं USA ला आहेत, सुनानामध्ये इंटरेस्ट नाही, मुलगी जर्मनीला आहे. की मला साहेब या ज्वेलरीचं काय करू. एक परवा आजी आल्या, त्या 76 सालची नथ होती, म्हणजे त्या काळात कस्टमाइज केली ती. मी सांगितलं डिझाईन आणि त्यांनी असं करून दिलं, ह्याचं मी काय करू. माझ्याकडे म्हणलं माझ्याकडे उत्तर नाही आजी, कारण दुर्दैव असं म्हणलं की कोणाला ह्याच्यात इंटरेस्ट नाही आणि मला विकायचं जीवावर येतं आहे. म्हटलं मी तुमच्यापुढे हात जोडतो की मला ती वेळ आणू नका. तेव्हा माझी एक रिक्वेस्ट आहे, मगाशी पण एकानं कोणाला सांगितलं की बँका कमी करा, कोऑपरेटिव्ह. मग तिकडं 1% जास्ती होता, शेड्यूलमध्ये ठेवली. मी तिथं राहत होतो, तिथं मी तर ट्रान्सफर झालं, तिकडे एक लॉकर, इकडे एक लॉकर. थोडा माझी एक रिक्वेस्ट आहे की आम्ही आमचे पसारा आवरा. म्हणजे का आता अर्निंग हा आपला विषय नाही आहे. इंटरेस्ट इथं 6.5 मिळतोय, तिथं 6.25 मिळतोय, ठीक आहे, काहीतरी मिळतं आहे.
नंतर असं आहे की सध्या आमच्याकडे असे बिल आले, पुणे पीपल्स कोऑपरेटिव्हमध्ये होते 22 लाख रुपये, ते ती आज बँक बुडली आहे. प्रशासकाकडे तोडला मॅक्झिमम 5 लाख रुपये मिळतील, क्लेम करा, प्रोसिजर करा आणि ती कदाचित 5 लाख मिळतील. तेव्हा कुठं आपण ठेवले, त्याची सुरक्षितता हे पण आता एकदा बघायची जबाबदारी आलेली आहे. एकदा रिव्ह्यू म्हणतो आम्ही, रिव्ह्यू घ्या. इथं गरज आहे का ठेवणं, ते आवरा हवं. सगळ्यात अजून एक मी सजेस्ट करतो की मी बँकेत आहे की आता 3-4 वर्षापूर्वी बँका मर्ज झाल्या, बऱ्याचशा कन्सॉलिडेट झाल्या. बँकांमध्ये सिस्टीम अपडेट होतात नवीन, त्याच्यात नॉमिनेशन उडत आहेत. मी 4 वर्षापूर्वी नॉमिनेशन केलं तर मला माहिती आहे माझ्यासमोर केलं अहो, पण ते आज आहे का नाही. उद्या पश्चात नॉमिनी गेला तर ते सिस्टीममध्ये दाखवतात, हे बघा इथं काहीच नाही आहे. परवा एक केस झाली, 22 लाख होते बँक ऑफ बडोदात. फक्त एक होतं की जे आपण नॉमिनेशन नेमाला अर्ज देतो त्याची त्यांनी बँक मॅनेजरची ॲक्नॉलेजमेंट कॉपी ठेवली ती, आणि सिस्टीममध्ये त्यांनी दाखवलं 22 लाखाला नॉमिनेशन नाही आहे वगैरे वगैरे. ती ॲक्नॉलेजमेंट कॉपी त्यांच्या फाईलला होती, त्याच्या आधारावर आम्हाला 22 लाख रिकवर करता आले. अदरवाईज काही करू शकलो, त्याला सक्सेशन सर्टिफिकेट वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे मी एकदा नेमलं असं नाही तर हार्ड कॉप्या, पुन्हा एकदा असं म्हणून नाही ट्रॅडिशनल बँकिंग, पण हार्ड कॉप्या कुठेतरी बरोबर ठेवा. सिस्टीमवर 100%. बऱ्याच जण मर्जरमध्ये मेल ID उडतात, मोबाईल ID उडतो, तसं नॉमिनेशन पण उडू शकतो. मी नेमलं तर मला माहिती होतं, पण आज आहे का नाही. कारण तुम्ही सांगता या डिपॉझिटला हे नॉमिनेशन, आम्ही ते चेक करायला जात नाही. ती चेक करण्याची जबाबदारी तुमची असते. नॉमिनल सांगतो या गोष्टीत, पण तिथं तो जातो, ते बँकवरती नाही आहे, सिस्टीममध्ये काहीच नाही आहे. तेव्हा कुठेतरी मधनं ते चेक करा. आणि मेन दागिन्यांचं काय करायचं हे आत्ता आपल्या हयातीतच ठरवावं. एक अजून एक केस सांगतो की विल होतं, 3 मुलं आणि 3 मुलं आणि बायको होती वगैरे. ते विल करायचं राहिलं. 3 मुलं ओव्हरसीज, आणि ते राहिले आणि जी प्रॉपर्टी होती ते डिवाइड बाय 4 झाली. मुलं आपला हिस्सा घेऊन गेली, त्या बाई एकट्या राहिल्या. ती जे काय 25% मिळत होतं ते त्यांना पुरेनासं झालं. आणि आम्ही विलमध्ये काय करतो की स्वतः सांगितलं की नवरा गेला जोपर्यंत बायको जेवण, त्या सगळं बायको गेली तर नवरा त्याच्या पश्चात डिस्ट्रीब्युशन. अदरवाईज हे डिवाइड बाय 4 झालं. ते तिघं आपला शेअर घेऊन निघून गेले. आता या आई इथंच राहिल्यात. आणि हे आम्ही कुठल्या हायपोथेटिकल केसेस सांगत नाहीत. म्हणजे दुर्दैवाने अदर साईड ऑफ सोसायटी आम्हाला रोज बघायला मिळते. म्हणून आम्ही एका विल अवेअरनेस प्रोग्राम म्हणतो. विल करा नाही, विल किती आवश्यक आहे हे अवेअरनेस करता आम्ही एवढे येतो. ठीक आहे, तर बोला तुम्ही काय. एकच मोगलजी एक यांच्यात मुद्द्यात एक कॉमन मुद्दा आहे, तो दोघं तिघं परत विचारतीलच पुढे. शेअर्सचा कुठे टच नाही झाला. हल्ली सगळ्यांकडे शेअर खूप आहेत. हा इझी मनी वगैरे सगळं ठीक आहे, ओके, दॅट इज प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे, मी कुठे गुंतवावे. पण नुसती कुणकुण लागली की चीनमध्ये 3 जण आजारी आहेत, करोनासारखा दुसरा आला आहे, तर मार्केट 10% खाली आलं. म्हणजे हे एकदम व्होलाटाईल आहे. ते दॅट इज अप टू यू. पण अभ्यंकर सरांनी जे सांगितलं परागजींनी, ते सगळ्यात महत्त्वाचं. कुठं गुंतवणूक करायची हे आत्ता ठरवा, प्रॉपरली ठरवा. आता मी महाराष्ट्र बँकेचा आहे आणि मी मेटकोचा आहे आणि परागजी मेटकोचे आहेत, आम्ही सगळेच महाराष्ट्र बँकेचे मेजॉरिटी आहोत. तर आपण आपल्याच बँकेचं नाव घेणार की इथे सुरक्षित राहील. आपण त्याचं काम केले वरिष्ठ पदावर आम्ही सगळ्यांनी. त्यामुळे आपल्याकडे आपण पाहिलं आहे कधी प्रॉब्लेम मेजर आलेला नाही. तर ते ठीक आहे. राष्ट्रीयकृत बँका ठीक आहेत, पण शेअर्समध्ये वगैरे सगळं विचार करून करा. आणि विलमध्ये शेअरचे क्लॉजेस प्रॉपर टाका. ते जर क्लॉजेस नसतील तर ते डिमेटरलाइज करून ते सगळं त्या पुढच्या मुलांना किंवा त्या संस्थेला, एक्झिक्युटरला करून घ्यायला प्रचंड अडचणी येतात. आणि अनअकाउंटेड मनी कुठेही जाऊ शकतो, हे आम्ही अनुभवलं आहे. अनअकाउंटेड डिव्हिडंड कुठेही जाऊ शकतो, आम्ही अनुभवलं आहे. म्हणून ते प्रॉपरली डॉक्युमेंटाईज करा, एक्झिक्युटरच्या नावानी करा. जे काय असेल ते, म्हणजे बँक मेटको असेल तर मेटको, आणि त्यांनी डिसिजन मेकिंग अथॉरिटी ठेवा त्याला, नॉट ओनरशिप. डिसिजन मेकिंग अथॉरिटी मेटको करेल, मेटको प्रॉपरली एक्झिक्यूट करेल. त्यावेळेचा जो डीमॅट करून तो जो शेअर आहे तो माझ्या मुलाला, मुलीला, जे काय तुम्हाला वाटतं ते त्याप्रमाणे करा. हां, आता कोणतरी मागचं विचारते.
येस, नाशिकमध्ये मेट्रोचं ऑफिस नाही आहे कोणाला कॉन्टॅक्ट आमचं. नॉर्मली परागजी आपलं असं आहे की ईडी सरांनी आपल्या चेअरमन साहेबांनी आपल्याला सांगितलं की ऑफिशियली सांगितलं, इट इज ऑन द रेकॉर्ड, आय थिंक मिनिटाईज झालं आहे, की प्लॅनिंग ऑफिसर ऑफ एव्हरी झोन हा मेटकोशी कोऑर्डिनेट करून सर्व्हिसेस अवेलेबल करून देईल, किंवा बँक ऑफ महाराष्ट्र झोनल प्लॅनिंग ऑफिसर, किंवा तुम्ही डायरेक्ट करा. मग त्यांनी सांगितलं ना, डायरेक्ट करा आम्हाला. आता काय झालं आहे, इट्स व्हेरी इझी. तुमचं ईमेलनी विल येऊ शकतं, आम्ही प्रिपेअर करू शकतो, तुम्हाला पाठवू शकतो. इथले लोकल ॲडव्होकेट्स आम्ही ऑनलाईन विल पण चालू केलं आहे आम्ही, ऑनलाईन विल. पण एक्झिक्युटर क्लॉजला मात्र तुम्हाला मेटको जर नेमायचं असेल तर तुम्हाला आमच्याशीच कोऑर्डिनेशन करून पुण्यात करा असं नाही, इथेही लोकल करू शकतो. कारण का दिल्लीत आम्ही केलं, दिल्लीत मी 4 विल केले. दिल्लीत आपले अतिशय वरिष्ठ लोक होते, नावं घेत नाही, पण त्यांनी मेटकोवर विश्वास दाखवला आणि त्यांचं मी दिल्लीत रजिस्ट्रेशन केलं. दिल्लीत आमचा प्लॅनिंग ऑफिसर गेला, त्याला ऑफिशियली ईडी सरांकडनं सूचना गेल्या की तू जाऊन अटेंड कर त्यांना, आणि ते सगळं अटेंड करून मेटकोच्याच नावाने त्यांचं विल आपल्या इथे आहे, पण दिल्लीच्या रजिस्ट्रेशन ऑफिसला दिल्लीत केलं आम्ही. असं म्हणजे नाशिकला करू शकतो. दुसरा प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांनी, मी आणि माझा भाऊ यांच्या नावाने एक प्रॉपर्टी हे केली, आणि आता ते आमच्या दोघांच्या नावाने. आता मी माझ्या पार्टमध्ये विलनी टाकून कोणाचं एकाचं नाव टाकू शकतो मुलांपैकी, की 3 जनरेशन्स पर्यंत ते हे होत नाही, काय हेरिडिटरी होत नाही, सेल्फ फंड असतं तुमच्या वडिलांचं, त्यामुळे सेल्फ फंड होणार. ते 3ऱ्या नंतर नातवाला जेव्हा जाईल तेव्हा ते हेरिडिटरी सुरू होतं. वडिलांचं सेल्फ फंड होतं, त्यांनी 2 तुमच्याकडे सेल्फ फंडच राहणार, तुमच्या मुलाकडे ते हेरिडिटरीकडे जाणार. येस, बोला. खाली बसा सर. प्रॉपर्टीमध्ये जे चेंजेस होतात, जे रजिस्ट्रेशन करावं तर त्याला चार्जेस किती पडतात? म्हणजे सेम ओरिजिनल रजिस्ट्रेशन तेवढेच 7,000 तेवढेच. म्हणजे आपण परत रजिस्टर करताना 7-8,000 आहे पुण्यात. आम्ही आता सध्या जे करतोय गॅसचा प्रश्न विचारला, आता काही असेट आहेत पण ते नंतर चेंज होतात, आणि रेसिड्युअल क्लॉज मी जे म्हणलं, रेसिड्युअल क्लॉज असतो ना, शेवटचा क्लॉज टाकतो. ह्याच्या व्यतिरिक्त जे काय माझ्या नावावर सापडेल ते पण या विलचा पार्ट समजावा. का किंवा आपण विसरतो, डिपॉझिट विसरतो, आणि इन्व्हेस्टमेंट एक शेअरचं आम्ही फक्त डीमॅट अकाउंट नंबर घेतो, शेअरचे डिटेल्स आम्ही सांगायला आम्ही इन्सिस्ट करत नाही. हा माझा डीमॅट अकाउंट आहे. म्युच्युअल फंड फक्त फोलिओ किंवा त्या कॉन्टॅक्ट जो आपला माणूस असतो जो विश्वासू, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव घेतो. म्युच्युअल फंडमध्ये कुठल्या फोलिओमध्ये काय आहे हे आम्ही तिथं डिटेल मेन्शन करायला इन्सिस्ट करत नाही. बदलत असतं. डीमॅट अकाउंट ID कुठली बँक. पत्नीच्या नावाने गेले 25-30 वर्ष PPF मध्ये अमाऊंट आली जाते, तर ते बिल मध्ये आणि ते ऑनगोईंग प्रोसेस असते, सारखे पैसे प्रत्येक वर्षाला मिळत राहतात. त्यांनी काय फरक? आपण आयदर ऑर केलेलं आहे, म्हणजे पत्नीनी पतीचं आणि पतीनी पत्नीचं इथपर्यंत ठीक आहे, पण बिल मध्ये टाकताना विल मध्ये लिस्ट ऑफ डिपॉझिट मध्ये ते अकाउंट येतं आणि ते दोघंही गेल्यावर एक्झिक्युशन होतं. आणि ऑपरेशन्स कसे आहेत ते लिहून एक्झिक्युशन केलं जातं नंतर. एक नियम महाराष्ट्र बँकेतून कळलेला होता माझ्या वडिलांच्या बाबतीतला, की PPF मधले अमाऊंट ती लवकरात लवकर काढून घ्या. म्हणजे PPF ला त्यांच्या वयाच्या 96 वर्षापर्यंत ते ठेवू नका. 92व्या वर्षी 93 वर्षाची PPF मध्ये अमाऊंट काढा, नाहीतर ती सरकारला परत जाते. नाही, जर काही नसेल ब्रँड सांगा. नाही, आणि नॉमिनेशन असेल तर काहीच इश्यू नाही. असं नाही काही, नॉमिनेशन इज इम्पॉर्टंट. दोन्ही ऑप्शन आहे. तुम्ही ज्वेलरीची डिटेल लिस्ट टाकू शकता, किंवा माझी एंटायर ज्वेलरी आहे या बँकेतल्या या लॉकर नंबरमध्ये आहे आणि ह्याची चावी मी इथं ठेवलेली आहे, एवढं सांगू शकता. त्यावेळेला फक्त ती चावी तिथं ठेवणं तुमचं काम आहे. सगळ्यात महत्वाचं तिथं येतं. एक्झिक्युटरच्या नंतर ताब्यात आम्ही कुठलेही डिपॉझिटचे पण रिसीट फक्त मेन्शन करायला सांगतो, कुठली ओरिजिनल आमच्याकडे ठेवून घेत नाही. पण आता काय आहे, 11 आकडी नंबर आहेत. आम्ही ओरिजिनल दाखवायला का नाही म्हणतो, 769 796 झालं तर बँका रिजेक्ट करतात, ते बघायला पण जात नाहीत हुडकायला. त्यानंतर नाही 769 आमच्याकडे नाही, ते चुकून 796 झालेलं असतं. म्हणून फक्त ओरिजिनल आम्ही नंबर चेक करायला, कारण 12-13 आकडी नंबर आहेत. अदरवाईज कुठलंही डिपॉझिट कुठलंही हे आम्ही ओरिजिनल बँक आमच्याकडे ठेवून घेत नाही. सर माझा प्रश्न असा आहे की बिल केल्यानंतर बेनिफिशियरीजला
त्या गोष्टीपासून आपण ॲब्सोल्यूट नाही, सांगायचं नाही. हे आमचा सल्ला आहे. आमचा सल्ला आहे. इवन विटनेसना विल सांगितलं जात नाही. गरजही नाही. XYZ ला तुम्ही विटनेस म्हणून सही करताय. विलचे कंटेंट हे फक्त विल करणाऱ्याला आणि मेटकोला किंवा एक्झिक्युटरला माहीत असतात. कोणालाही आम्ही सांगतो, कोणाला सांगू नका. विल केलं हे पण तुम्ही सांगायचं नाही, हे ऑप्शनल पूर्ण तुमच्यावर आहे. बेनिफिशियरी तर सवालच नाही. पण काय असतं, मला नाही आता माझा एकच मुलगा आहे, माझा एकच मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यांना द्यायचं आहे, हे तुमच्यावर अवलंबून. आमचा सल्ला असेल तर सांगू नका. मेटको हे फक्त बँक ऑफ महाराष्ट्राच्या एम्प्लॉईजसाठीच काम No, no, करतं. no. ऑल पब्लिक ॲट लार्ज. आणि व्हील सगळे HDFC ट्रस्टी कंपनी, SBI ट्रस्टी कंपनी सगळे करून देतात. एक्झिक्युशन ऑल ओव्हर इंडिया फक्त मेटको करतात. कोणाकडे ही सर्व्हिस नाहीये. कोणाकडे नाही. वाटप पत्र नावाचा काही प्रकार वेगळा असतो ना, हा एक प्रश्न आहे सर. आणि विल्डिंग प्रमाणे गिफ्ट डीड करता येतं आणि सेल डीड नाही. गिफ्ट डीड हे तुमच्या हयातीत दिलं जातं. गिफ्ट डीड तुमच्या हयातीत ती प्रॉपर्टी. वाटप हे तुमच्या पश्चात विलनुसार दिलं जातं. दुसरं असतं की गिफ्ट डीडला हे आहे, स्टॅम्प ड्युटी आहे. विलनुसार जे तुम्ही द्याल ती प्रॉपर्टी 1.5 कोटीचे, 1 कोटीचे, 4 कोटीचे, त्याला कसलीही स्टॅम्प ड्युटी ट्रान्सफरला लागत नाही. इवन त्याला जे मिळणारा बेनिफिशरी त्यालाही काही टॅक्स लागत नाही. पण गिफ्ट डीड केलं तर तुम्ही तिथं तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी, ती फक्त तुमच्या हयातीत जाती. विल मधली प्रॉपर्टी तुमच्या पश्चात जाते. वाटप पत्र तुमच्या हयातीत केलं जातं, पण ते सॉर्ट ऑफ गिफ्ट डीड असतं. त्याला पुन्हा स्टॅम्प ड्युटी वगैरे लागते आणि टॅक्स, इन्कम टॅक्स. त्याला इथनं जर बिल मिळालं तर त्याला ₹1 टॅक्स लागत नाही. इंडियाचा नाही. पण मी म्हणलं ना तुम्हाला, 1 कोटी तुम्ही द्या, 1 कोटीला टॅक्स नाही. त्या 1 कोटीवर जे मिळणारा इंटरेस्ट आहे तो टॅक्सेबल आहे, पण 1 कोटी टॅक्सेबल नाही. सर ते असं म्हणतात की बिल केल्यानंतर म्हणजे बिल हे तुमच्या मृत्यूनंतर भुगतं. करेक्ट. मृत्यूनंतर भुगतं असं. हो, करेक्ट. दॅट इज करेक्ट. ते मृत्यूपत्र म्हणत होते, पण ते शब्द पण नाही म्हणून तो इच्छापत्र आहे. तुमची इच्छा आहे. तो तुम्ही जोपर्यंत विल करणारी व्यक्ती हयात आहे, इट्स अ पीस ऑफ पेपर. आत पॅक असतं, सील पॅक. मेटकोतलं मी सांगतो, सील पॅक लावलेलं सील आम्ही बघतही नाही, कुणी बघत नाही. इतकी विल्स आहेत, आम्हाला ते खेळायला वेळ पण नाही तेवढा त्याच्यामध्ये. हे कामाचं इतकं स्वरूप लार्ज आता बघा, ती खूप आम्ही वाढवलं आहे आमच्या दोघांच्या. असं मी म्हणत नाही, फॉर लास्ट 20 years वी आर डेव्हलपिंग द मेटको लाईक एनिथिंग. तर त्यामध्ये ज्या दिवशी व्यक्ती डेथ सर्टिफिकेट घेऊन नातेवाईक येतो तेव्हा ते बोलायला सुरुवात करतात. नाही थांबा 1 मिनिट, मला एक प्रश्न आला इथं. एक पहिली पत्नी होती आणि तिची मुलगी आहे. एक इर्रेलेव्हंट प्रश्न आहेत, कारण याच्यात महत्त्वाचं काय आहे, प्रॉपर्टी कशी आहे. सेल्फ फंड आहे तर पहिल्या पत्नीची पहिल्या मुलीला देऊ शकतो. सेल्फ फंडमध्ये कुणालाही देऊ शकतो. माझ्या शेजारी रमेश साठे राहतात, ते माझे मित्र आहेत. त्यांनी माझ्या आयुष्यावर विचारपूस केली. मी त्यांना माझ्या विलमधनं 10% देऊ शकतो. ही सेल्फ फंड आहे. रमेश साठेंना 10%. त्यामुळे पहिली पत्नी, दुसरी पत्नी हे सक्सेशन लॉज नाहीत, हे विल आहे, इच्छापत्र आहे. लक्षात ठेवा, गट्ट. इच्छापत्राला चॅलेंज नाही, फक्त ते सर म्हणले तसं प्रॉपरली डॉक्युमेंटेड, प्रॉपरली रजिस्टर्ड आणि पुढची टप्पा प्रॉपरली एक्झिक्युटर अपॉइंटेड. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. येस थांबा हे बोला. एकच मिनिट, मग तुमचंच आहे. इरिगेशन डिपार्टमेंटला सर्व्हिसला होतो. या स्कीमच्या अंडर गव्हर्नमेंट इन्शुरन्स स्कीमच्या अंडर आम्ही पिन बंगलोमध्ये बुकिंग केलं ओंकारनगरमध्ये. आता माझे जे मित्र राहतात त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने प्रॉपर्टी करायसाठी त्यांनी अलॉटमेंट डीड केलं. त्यानंतर जे विकणाऱ्या लोकांनी अलॉटमेंट डीड केलं. मला विलपत्र करायचं म्हणजे इच्छापत्र करायचंय मला, अलॉटमेंट डीड करावं लागेल. काही गरज नाही, तुम्ही इच्छापत्रातनं ते पास ऑन करू शकता. प्रोव्हाइडेड ही जी तुमची प्रॉपर्टी आहे ही नंबर 1 सेल्फ फंड, नंबर 2 रेंट आहे. ते काय लिगल 99 वर्षाचा करार, लीज रेंट वगैरे भानगड नाही ना. गव्हर्नमेंटनी 999 वर्ष असलं काही नाही ना. ते जरी असलं, ऐका, ते जरी असलं 99 वर्ष 999 वर्ष, तर त्याचा उल्लेख विलमध्ये करता येतो.
की माझे हे राईट्स पुढं या व्यक्तीला पास ऑन करायचे आहेत मला, तेही करू शकता. पण ह्याची काही गरज नाही. तुम्ही म्हणता ते विलमधनं तुम्ही स्ट्रक्चर्ड प्रॉपरली पुढे पाठवू शकता ते. हा नाही खर्च करायचा. प्रश्न तेच होतोय. विल रजिस्टर विल करा. शक्यतो जरा वाद होण्याची शक्यता असते, कारण आजूबाजूला जॉईंट भिंती वगैरे असल्या तर भयंकर वाद होऊ शकतात. हो म्हणूनच रजिस्टर विल करा, म्हणजे मग काय इश्यू. स्पेशल चेंज करता जेव्हा आपण प्रायव्हेट ट्रस्ट करता त्याच्याकरता कॉर्पस जो असतो तोपर्यंत आपण सक्षम आहोत, आपण सपोर्ट करतोय, पण त्याच वेळेला तो कॉर्पस बिल्डअप करायचा. कॅन बी स्टार्ट विथ सर्टन अमाउंट हो गो ऑन बिल्डिंग इमिजिएटली. आम्ही त्यात सांगतो की त्यात तुम्ही विल करा किंवा प्रायव्हेट ट्रस्टची प्रोव्हिजन करा. आम्ही प्रायव्हेट ट्रस्ट फॉर्म करून ठेवतो. तो ऑपरेशनल कधी होतो ज्यावेळेला त्याची गरज लागते तेव्हा. कारण प्रायव्हेट ट्रस्ट स्थापन करायला 1-1.5 महिना लागतो. त्याचं पॅन कार्ड काढावं लागतं, पॅन कार्ड काढून त्याचं अकाउंट ओपन करावं लागतं. या सगळ्या गोष्टीला 1-1.5 महिना जातात. तुम्ही आत्ता ते करून त्याच्यात 10,000 कॉर्पस ठेवून तो रेडी ठेवू शकता. ज्या वेळेला अचानक मला झालं की काही झालं, आपलं जो करणार त्याचा हृदय मृत्यू झाला तर तो ऑपरेट होतो. दुसरी गोष्ट मी मगाशी सांगितलं की माझ्या मुलाला मी इथं ठेवलंय, तिथं ठेवायचं, कुठं ठेवायचं तुमचा प्रश्न आहे. पर मंथ किती लागणार आहे, कंटिजन्सी, या सर्व गोष्टी पर मंथ येतील एवढा कॉर्पस तुम्ही तिथं ठेवणं अपेक्षित आहे. एक अजून त्याला जोड प्रश्न. बेसिकली आता याच्यात लिफलेटमध्ये ते म्हटलेलं होतं की जी निधी विचारतात त्यांना माईक द्या. जो प्रश्न विचारताय तुम्ही येता का जरा इकडे पुढे. नाही इथे लांब जाणार नाही तो, ते उगाच वायर नाही. तुम्ही इथे येऊन विचारलं तर जरा सोयीच होईल प्लीज. नाही तिथनं कशी येणार ना. जो बेसिकली कॉर्पस त्या कॉर्पसला आपण म्हटलंय की त्या निधीची व्यवस्था करणे आणि जे काही त्याचं उत्पन्न येतं त्याचं आपण जमा करतो असं काहीतरी त्यात लिहिलंय. सो व्हॉट इज दॅट प्रोसेस आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं करता, एखादा एक्झाम्पल किंवा काय एक्सप्लेन करू शकता? हो सांगतो. आता जसं अभ्यंकर सरांनी सांगितलं आता करू शकतो की स्पेशल चाइल्डचे आमचे प्रायव्हेट ट्रस्ट आहेत, लाईव्ह आहेत. ती व्यक्ती असताना आहेत. एका केसमध्ये सदन व्यक्ती होती, इन्व्हेस्टमेंट, त्यांनी सांगितलं की मला 10,000 अकाउंट ओपन करा, पण माझ्याकडे पैसे आहेत आत्ताच मी ते ठेवून देतो. तर त्यांनी त्या प्रायव्हेट ट्रस्टमध्ये त्यांनी तेवढी अमाऊंट ठेवली. तर आम्ही त्या प्रायव्हेट ट्रस्टच्या अकाउंटच्या नावानी फिक्स डिपॉझिट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये करतो आणि मग ते आमच्याकडेच राहतं. आणि नंतर ते जे विल असतं त्यांचं स्वतःचं विल, चांगल्या व्यक्तीचं विल, त्याचा उल्लेख असतो की हे असं असं ट्रस्ट आहे आणि याचे ट्रस्टी जे आहेत प्रायव्हेटचे ते फॅमिलीतले 2-3 लोक आहेत, प्लस मेटको आहे. आणि मग नंतर ते मी विल ओपन करून त्यांच्यातली जी काही रक्कम परत दिलेली आहे ती सगळी एकत्र करून फिक्समधले पैशाचं व्याज वापरलं जातं. बाकी कशालाही धक्का लावला जात नाही. तो व्याज आहे ते आणि आमचे चार्जेस, मेटकोचे इयरली चार्जेस, हे आम्ही आता ते क्वार्टरली करतो, क्वार्टरली टाकतो आणि त्या चार्जेसचं वजावट करून उरलेली रक्कम त्या बेनिफिशरीला, जो बेनिफिशरी आहे त्याला दर महिना, 15 दिवसांनी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी जशी तुम्ही लिहिलं असेल त्याप्रमाणे अदा करतो. असं आहे. फिक्स डिपॉझिट आपल्याकडं, दुसरीकडं इन्व्हेस्टमेंट नाही. म्युच्युअल फंड ह्याला रिस्क, मार्केट रिस्क आम्ही सजेस्ट करतो. आणि पर मंथचा ॲश्युरन्स जिथं मिळेल तिथं इन्व्हेस्टमेंट होती. 99% बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे आमच्याकडे. आम्ही तिथं आता आम्ही महाराष्ट्र बँकेचं तर आम्ही महाराष्ट्र बँकेत सांगणार, पण स्पेसिफिकली जर त्यांनी कोऑपरेटिव्ह सजेस्ट केलं तर आम्ही सांगतो करू नका. तरी अगदीच आग्रह धरला नाही आमचं इथं, तर आम्ही लेखी घेऊन ते तिथे ठेवतो. पण राष्ट्रीयकृत बँका जास्त नॉर्मली आहेत त्यांना आम्ही शक्यतो ओके करतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. स्टेट बँक म्हटलं तर काही विषय येत नाही, गव्हर्नमेंटचं डिपॉझिट्स सगळं तिथं आहे. त्यामुळे महाराष्ट्र बँक, स्टेट बँक अशा आहेत आमच्याकडे. पण वी प्रिफर बिकॉज त्याचं सगळ्यात चांगलं रिझन, आम्ही महाराष्ट्र बँकेकडनंच इकडे येतो ना डेप्युटेशनवर, त्यामुळे तिथे आमचे रिलेशन्स असतात. त्यामुळे अदा करताना फास्ट एक्झिक्युशन होतं आमच्याकडनं. स्टेट बँकेत आम्हाला जरा 4 हेलपाटे मारावे लागतात जाऊन, बाकी काही नाही. थँक्यू. साक्षीदार म्हणून जर मला सही करायची असेल तर मला विल माहिती असली नाही, काय गरज नाही. नो नाही. उद्या काही प्रश्न निर्माण झाले, प्रश्न नाही, तुम्हाला एकच प्रश्न विचारला जातो की हे विल डीडवर ही तुमची सही आहे का, बस एवढा एकच प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आणि जो बेनिफिशियरी आहे तो विटनेस म्हणून आम्ही घेत नाही. बेनिफिशियरी आणि विटनेस हे वेगळे पाहिजेत.
विटनेस नॉट नेसेसरी रिलेटिव्ह पाहिजे, कोणी शेजारचा माझा भरोशाचा आहे. परवा एक विल एक्झिक्युशन झालं, त्यामध्ये त्यांनी त्यांच्या घरातल्या मोलकणीला 20 लाख रुपये दिले. नाही, तिने सांगितले गेली 22 वर्ष ही मला सांभाळते, माझी सगळी मुलं बाहेर आहेत. अदरवाईज त्या मोलकणीला 20 लाख रुपये मिळाले नसते, कुणीच दिले नसते सक्सेशन सर्टिफिकेटनुसार. पण तिने सांगितलं की आज ही 20 वर्ष जी मला सांभाळते तिला मला काहीतरी द्यायचं आहे. मग त्यामध्ये त्या सगळ्यांना कोणाला ते 30% 12% वगैरे होतं. त्यामध्ये सगळ्यात पहिला क्लॉज होता की हिला विमलला 20 लाख देऊन मग मेटकोनी डिस्ट्रीब्युशन स्टार्ट करावे. नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. ही माझ्या मनात असती, पण मी उद्या गेलं तर उद्या ते सक्सेशननुसार कोण माझी मुलं मुली देतील याची गॅरंटी नाही आहे. पण आज माझ्या पश्चात की येस मी हिने मला केलं तर माझ्या पश्चात हिला काहीतरी मिळेल. किंवा देवस्थान असतं, कुलदैवत असतं, मी त्याला काही मदत करू शकलो नाही, पण मला असं वाटतं की एखादी खोली बांधावी तिथं. आज असं आहे की जनरली मुलं आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तशी माझ्या कॉर्पसची त्यांना तेवढी गरज नाही. मग ठीक आहे, माझं मी आता माहूरला एखाद्याने सांगितलं आता आम्हाला माहूरला जायचं, त्यांनी सांगितलं माझ्या नावाने एक खोली बांधा. मग तिथं माहूरच्या देवस्थानला कॉन्टॅक्ट करायचं, ती खोली बांधून घ्यायची, हे सर्व काम मेटको करतं. मग त्या खोलीला माझं नाव द्या, त्याचं रजिस्ट्रेशन करणं, त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, की माझ्या पश्चात माझ्या कुलदेवतेला मला काहीतरी द्यायचं म्हणून तिने ह्यांनी 40 लाख रुपये ठेवलेत. हे कदाचित तुमच्या पश्चात तुमची मुलं मुली करतील याची गॅरंटी नाही. मग माझी ती इच्छा म्हणून इच्छापत्र, माझी इच्छा आहे असं व्हावं तर हे बिलनुसार होऊ शकतं. एक्झिक्युटरचा एक विषय आहे, एक्झिक्युटर इंडिव्हिज्युअल असला तर 6 ला निघणार. मी एक्झिक्युटर आहे, इंडिव्हिज्युअल आहे, मला हा फ्लॅट माहिती आहे 2 कोटीला आहे, तर मी एक्झिक्युटर, मला कोण विचारणार? मी तो फ्लॅट 1 कोटीला विकू शकतो. आमची प्रोसेस आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू काढली जाते, त्याची ओपन बीड केली जातात, जो हायेस्ट बीडर आहे त्यालाच देतो. परवा आमचा एक 28 लाखाचा छोटा फ्लॅट 42 लाखाला विकला गेला. त्या बेनिफिशियरींना 14 लाखाचा फायदा झाला. इंडिव्हिज्युअल असेल तर तोंडात 28 ना घेऊन टाकू, एकदा व्यवहार पूर्ण कर, मी मोकळा होतो. हा थोडा फरक आहे कंपनी आणि इंडिव्हिज्युअल बेनिफिट. एक प्रश्न आलाय, ते घ्या तो चालू आहे ना, ते चालू आहे ना, चालू आहे ना. सर कसं आहे, आता जुनं घर असताना एखाद्याने बिल केली, नंतर कसं परिस्थितीनुसार नंतर तो नवीन घर देतो, परंतु मग नवीन घर घेतलं की तुमचं म्हणणं आहे की ते नवीन बिल करायला पाहिजे. कोणी सील पण करतो. जुन्या बिलमध्ये जर असं प्रोव्हिजन केलं की याच्यानंतर माझ्या नावाने जी काय प्रॉपर्टी सांगितलं, रेसिड्युअल क्लॉज सांगितलं, म्हणजे त्याला नव्याने बिल करावं लागणार नाही. ठीक आहे ना. रेसिड्युअल क्लॉज आणि रजिस्ट्रेशन, रेसिड्युअल क्लॉज अँड रजिस्ट्रेशन. आता हे एक प्रश्न आलाय, हे हां सर, थँक्यू सर. यांना एक सरांनी उत्तर चांगलं दिलं, पण तरी सुद्धा तोच प्रश्न विचारतायत की नवऱ्याच्या नावाने काही संपत्ती आहे, काही बायकोच्या नावाने आहे, पतीची संपत्ती पत्नीस मिळावी, हे ते सगळं बोलून झालंय. एकत्र विल करता येईल का ते त्यांनी व्यवस्थित सांगितलं. तरी मी तुम्हाला सांगतो मग आमच्या अनुभवावरनं, वी डिस्करेज जॉईंट विल स्पेसिफिकली, प्रॅक्टिकली सांगतो, कारण ते खूप नंतर कॉम्प्लिकेशन्स होतात. पण जसं अभ्यंकर सरांनी सांगितलं, एखाद्याने सांगितलं नाही आम्हाला जॉईंटच करायचं आहे, ठीक आहे, नो इश्यूज. हे आमचं कसं आहे, टेलरचं दुकान आहे. तुमच्यासाठी जी पॅन्ट आहे आणि तुमचा जो शर्ट आहे तो तुम्हाला तुमच्या पश्चात मुलालाही येता पाहिला पाहिजे. हे सगळा विचार करून आम्ही आकडी बांधणी केलेली आहे. त्यामुळं हा येस सर, मार्केटमध्ये सोन्याला खूप किंमत आहे, पण कौटुंबिक दृष्ट्या सोन्याला काही किंमत नाही. बरोबर, मुली सोनं अंगावर घालत नाहीये. तर अशा वेळेला समजा जर एखाद्याकडे 40-50 ग्रॅम, अरे एक 400-500 ग्रॅम सोनं असेल आणि त्यांनी सांगितलं की मी ह्या संस्थेला हे सोनं, तर अशा वेळेला काय परिस्थिती? शक्यतो आमचा सल्ला असतो की सोनं विकून जे कॉर्पस येईल तो डोनेट करावं असं लिहावं. सोनं तुमचं एखाद्या संस्थेला द्यायचं आहे ना, तर ते सोनं नाही तर सोनं विकून जो कॉर्पस येईल तो द्यावा, कारण सोनाचा तिकडं गैरवापर होऊ शकतो संस्थेला. तर कॉर्पस दिल्यानंतर आम्ही कॉर्पस देतो, त्याची रिसीट आम्ही संस्थेकडनं घेतो. आणि म्हणून आम्ही सांगतो की शक्यतो सोना चांदी ज्वेलरीचे निर्णय तुम्हीच घ्या. त्याचा कॉर्पस इकडे अजून एक त्यात मेन्शन करू शकता की जर माझं सोनं विकायचं असेल तर आम्ही सांगतो की तुमच्या जवळच्या विश्वासू माणसाला नाव द्यावं की ह्याची मदत घेऊन मेटकोनी विकावं, म्हणजे त्याला ट्रान्सपरन्सी येते. उद्या मी पुन्हा म्हणलं की हा सोनार ओळखीचा आहे, त्याला म्हणलं की या स्वस्तात घेऊन टाका, मला तसं नाही, म्हणून त्याकरता आम्ही त्यात स्पेसिफिक टाकायला सांगतो
की ह्याची मदत घेऊन मेटकोनी ते सोनं विकावं, म्हणजे मी ते योग्य भावात योग्य माणसालाच विकतोय ना ह्याची कुठेतरी गॅरंटी येते. यातला एकच यांचा मुद्दा सोन्याचा मी कंप्लीट करतो. अभ्यंकर सरांनी सांगितलं, थोडंसं ॲड करतो व्हॅल्यू ॲडिशन. सोनं चांदी हे ज्या बाबतीत स्पेसिफिकली 2 गोष्टी असतात, पजेशन्स अँड इमोशन्स. पजेशन्स अँड इमोशन्स मी वापरलं, माझ्या मुलीलाच वापरायला पाहिजे, तिच्याच गळ्यात ते राहायला पाहिजे. हे जे प्रकार आहेत यासाठी आम्ही म्हणतो की तुम्ही त्याची विल्हेवाट तुम्ही स्वतः लावा. तरीसुद्धा तुम्हाला जर काय करायचं असेल तर आत्ता अभ्यंकर सरांनी सांगितलं ते विक्री करून त्याचा कॉर्पस त्या ह्या व्हीलमध्ये आणा. कॉर्पसमधनं आम्ही करू असं. पुढचं कोणतरी पत्नी बेनिफिशरी आहे, हो तिला एक्झिक्युटर करता येईल नाही, बेनिफिशरीला एक्झिक्युटर नाही करता येत. बेनिफिशरीला एक्झिक्युटर परमिशन नाही करता. आणि शक्यतो घरी म्हणजे मी आमच्या अनुभवानंतर सांगतो की बेनिफिशरी फॅमिलीतला शक्यतो डिस्करेज करा. नाही सॉरी बेनिफिशरी नाही, एक्झिक्युटर सॉरी एक्झिक्युटर डिस्करेज करा. म्हणजे केला दुसरे डाऊट मारतात. इंटरेस्ट बदलू शकतो. ह्युमन बिंग आहे. मुलगा म्हणतो मुलीनी खाल्लं, मुली म्हणते मुलांनी खाल्लं, आत्यानी खाल्लं, मामीनी खाल्लं, हे प्रकार सुरू होतात. त्यामुळे शक्यतो एक्झिक्युटर डिस्करेज करा. मित्र असेल तर तो जरा ट्रान्सपरंट असतो, जरा आपण त्याची मैत्री त्या ह्याच्यावरच केलेली असते. त्यामुळे मित्र प्रिफरेबल आहे. लिगली कुणीही करू शकता, फक्त बेनिफिशरी नाही. म्हणून विलच्या व्याख्यामध्ये म्हणतो की माझ्या पश्चात माझ्या इच्छेनुसार कलह न होता, प्रॉब्लेम न येता, कटुता न येता त्याचं डिस्ट्रीब्युशन व्हावं. तर त्यांना काय कोर्टाचं इंटरव्हेन्शन नाही होत. कारण जर प्रोबेट मी आता सरांनी सांगितलं बेनिफिशरींचा वाटलं नाही मला हे 20% पटत नाही, मला ते 10% वगैरे, तर त्याला प्रोबेटकडे जातो आम्ही. प्रोबेट म्हणजे हे विल जेन्युइन आहे असं कोर्ट सर्टिफाय करतं. ते सर्टिफाय केल्यानंतर मग त्याला कुठली कोणी चॅलेंज करू शकत नाही. त्या प्रोबेटला मात्र 6 ते 8 महिने आणि जवळजवळ $1.25 लाख खर्च येतो. पण 99% जर बेनिफिशरीमध्ये जर काही बेबनाव नसेल तर प्रोबेटकडे जायची गरज राहत नाही. विलनुसार एखादी प्रॉपर्टी मिळाली आणि ती प्रॉपर्टी त्यांनी विकली तिसऱ्या माणसाला नंतर हो मग रेग्युलर आहे ते. मी काय म्हणलं, इट्स अ टॅक्सेस बिल मध्ये मिळालेला कॉर्पस नो टॅक्स, त्याच्यावर मिळालेला इंटरेस्ट ₹1 सुद्धा टॅक्स. आणि आज मला मिळाली बिल मधनं आणि उद्या मी विकली टॅक्स. हो, मेटको मध्ये तुम्ही तर मेटको एक्झिक्यूट करून त्यातनं कलेक्ट करून जे आहे ते बेनिफिशियरी पोहोचवतो 100%. ॲब्सोल्यूट काही नाही. आम्ही दिलेत, वाटप केले. ओव्हरसीज बेनिफिशियरीला पण पैसे पोहोचवले. त्यांना हे द्यायचं का माईक 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 नाही बोलतील ना. नाही थांबा, माईक द्यायचं. पुढे या ताई. बोल, माईकची गरज नाही, इथून बोला. उभारतो. हां उभा राहा. बोला 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 तिकडे. कोर्ट केसेस आणि त्याच्यानंतर त्या कागदात कोर्टात आणि नंतर तुम्हाला त्याचे फायनान्शियल बेनिफिट्स मिळतात. तर ते कसं मॅनेज करायचं त्याचाही बिलमध्ये उल्लेख होऊ शकतो. इव्हन मी सांगतो की रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग गेली आहे, मी 10% दिलेत, उद्या काय झाले तरी 90% द्यायची, त्यामध्ये प्रोव्हिजन करायची. तर ते रिडेव्हलपमेंट पूर्ण करून 90% देऊन तो फ्लॅट ताब्यात घ्यायचं काम पण मेटको करतं. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की लिटिगेशन आहे, ही केस चालू आहे, हे स्टेटस आहे, हा वकील आहे, हे सगळं तुम्ही मेन्शन केलं आणि पुढच्या कोर्ट फीची प्रोव्हिजन केली तर ती केस पुढं मेटको चालवतो 100%. मग ते तुम्ही लिहून ठेवायचं. उद्या ही माझा फ्लॅट लिटिगेशन चालू आहे, हा फ्लॅट मिळाल्यानंतर त्याचं काय करायचं, समजा विकायचं असेल तर विकावून हे बेनिफिशियरी आहेत त्यांच्या द्यायचं, ते पण मेटको करू शकतं. ती केस जर तुम्ही मेन्शन केली, वकील केला, ते केसचं स्टेटस, सगळ्यात मेन म्हणजे पुढची वकिलाची फी, या सगळ्या गोष्टीची प्रोव्हिजन केली तर मेटको पूर्ण ती केस लढतं. आमच्याकडं मी आता सांगायचं की एमपॅनल ॲडव्होकेट आहेत, एमपॅनल चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यामुळे कुठलाही लिगल एक्सपर्ट सल्ला असेल तर तो आम्हाला इमिजिएट अथॉराईज मिळतो. बरेचसं उत्तर याच्यामध्ये येऊन गेलं. माझी अनडिवायडेड प्रॉपर्टी म्हणजे जमीन जागा घर. आता सध्या
बहुमतीमध्ये प्रतिसाद देत नाही निवडी करायला, तर मग ती अनडिवायडेडच राहणार शेवटपर्यंत समजा. तर त्याचा पाठपुरावा तुम्ही करणार का? तो ते मी आता सांगितलं विलमध्ये मेन्शन त्याचं स्टेटस काय, कोण कोण इन्व्हॉल्व आहे, वकील कोण, कुठल्या कोर्टात आहे, हे सगळ्या गोष्टी तर पुढचा पाठपुरावा आम्ही करतो. कोर्टात नाहीये समजा नाही, पुढं इन केस ही लिटिगेशन झाली तर ह्यांना कन्सल्ट करावं, हा वकील नेमावा किंवा मेटकोला तुम्ही अधिकार द्या, मेटकोने वकील नेमावा. दोन्ही तुम्ही मेन्शन करू शकता. फक्त त्या वकिलाची पुन्हा सांगतो फी ऍडव्हान्स मध्ये तुमच्याकडे असली पाहिजे. तुम्ही तिथं कॉर्पस ठेवा, तो कॉर्पस तुमच्याच नावावर राहतो, त्याचा इंटरेस्ट रेट तुम्हालाच मिळत राहतं. पण उद्या कोर्ट केस उभी राहिली तर त्याचा वकिलाचा खर्च आम्ही त्या कॉर्पस मधून करतो. फीचे लिमिट सांगतो आता. ते म्हणतात कोर्ट विल करायची फी आहे 8,000 रुपये अधिक जीएसटी. कस्टडी चार्जेस आहेत 1,000 अधिक जीएसटी. रजिस्ट्रेशन 7,000 ते 7,500 ते रजिस्ट्रारला ऑफिसला जातात. ते आता एक्झिक्युशनचे चार्जेस आहेत. इमूवेबल प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल तर 2.5% 1.75% प्लस जीएसटी. सेल आउट करून बेनिफिशियरीने द्यायचं असेल तर 2.25% प्लस जीएसटी. आणि मुएबल्सचं आम्ही सांगतो मुएबल्सची फी आहे 4.25%. पण जर मुएबल्सला आम्ही सांगतो 2च मुलं आहे, कोणाला काय द्यायचं ठरलंय तर जे द्यायचंय त्याला नॉमिनी ए नेमा, दुसऱ्याला नॉमिनी बी नेमा. ती विलमध्ये मेन्शन करा ही आहे, या दोघांना हे नॉमिनी आहे. मग आम्ही फक्त त्या बेनिफिशियरींना सांगायचं काम करतो, या डिपॉझिट रिसीला तू नॉमिनी आहे, तू बँकेत जाऊन कलेक्ट कर. तिथं मेटको कसलेही चार्जेस घेत नाही. जिथं मेटकोला एनर्जी आणि वेळ खर्च करावा लागेल तिथं मेटको चार्ज करतं. सर आता एक शेवटचा एक प्रश्न विचारा, आणि तुम्हाला याच्यानंतर आणखी काही शंका असेल तर आपण सरळ मेटकोला ते नंबर देतील, त्या नंबरवर आपण डायरेक्टली संपर्क करू शकता, बरोबर सर? कधी माझा मोबाईल 24 तास चालू असणार, गाडीवर असलो किंवा मीटिंग मध्ये असलो तरच मी कॉल बॅक करेन. एक प्रश्न फक्त विचारा. कारण विल असा विषय आहे प्रत्येकाचा वेगळा आहे, प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे, प्रत्येकाचे डिस्ट्रीब्युशन वेगळं असतं. बोला. सक्सेशन आणि प्रोबेट मध्ये काय? ते प्रोबेट हे दिस इज अ सर्टिफिकेट बाय कोर्ट. हे विल जेन्युइन आहे. ह्याचं सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे या मुएबल असेटना आम्ही क्लेम करू शकतो बिंग लिगल हेअर. ते तिथं मुएबल्सला इमुएबल प्रॉपर्टी असेल तर हेअरशिप सर्टिफिकेट घ्यावं लागतं. सक्सेशन आणि हेअरशिपला 1 ते 1.5 वर्ष जातं आणि त्याला 1,00,000 -1.25 लाख रुपये खर्च येतो. प्रोबेट हे बेनिफिशियरी मध्ये जर प्रॉब्लेम आला तर करतो आम्ही, अदरवाईज नाही करत. सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू अँकर. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर सांगा. मी माझे कार्ड देऊन तिथं पॅम्पलेटवर आहे. जर माझं लिफलेट असेल तर त्याच्यामध्ये आहे, तरी मी सांगतो. ब्रॉशर दिले त्या